निर्णय महत्त्वाचे घेतलेले आहेत. कसं बघता याकडे, कारण एका बाजूला विरोध वाढत असताना अशा पद्धतीने मला वाटते निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती आणि जाहीर केलं होतं. ते सगळ्यांच्या समोर जाहीर केलं. मग मतासाठी फक्त घोषणा होती का असा प्रश्न आता जनतेला या ठिकाणी पडला. आणि मग गरज नसलेला महामार्ग, मी सातत्यानं म्हणतोय गरज नसलेला, याला कारण आहे कारण की रत्नागिरी नागपूर हायवे आहे आणि म्हणून गरज नसलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या माती लादू नका अशी आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती असते. संभ्रमात टाकणारे बाईट अजूनही देत आहे. अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न जर काय मांडत असतील तर ते देखील विचार होईल असं देखील आता म्हणतात. मात्र ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे त्यावेळी मात्र ही सगळी भूमिका त्यांनी मांडली नाही. मला वाटतं ज्यावेळी ही अधिसूचना निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली रद्द झाली, ती पुन्हा अधिसूचना त्या ठिकाणी काढली असे आमची माहिती आहे. म्हणजे आहे तीच अलाइनमेंट ठेवून हा रस्ता पुढे जाणार. 3-4 टप्पे आहेत. यातले पहिल्या 3 टप्प्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस झालेले आहेत. 4थ्या टप्प्यामध्ये मात्र हा सगळा रस्ता सह्याद्रीच्या सगळ्या परिसरातून जात असल्यामुळे एन्व्हायरमेंट असेसमेंट आणि त्याचा इम्पॅक्ट हा झाल्याशिवाय हा 4था टप्पा घेणं शासनाला शक्य होणार नाही. आणि म्हणून ती अलाइनमेंट बदलायचं, हे करायचं, अशा ज्या चर्चा आहेत ते साफ खोटं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त प्रश्न नाही तर हा 12 जिल्ह्याचा प्रश्न. आणि म्हणून मला वाटते आता सन्माननीय मुश्रीफ साहेब असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जे असतील, ते मंत्रिमंडळात काय बोलले आम्हाला माहित नाही, परंतु नंतर बातम्या आल्या की त्यांनी त्या ठिकाणी विरोध नोंदवला का नाराजी व्यक्त केली आम्हाला नेमकं माहित नाही. आता ते तुमच्या समोर काय बोलले मला माहित नाही. आणि त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे की बाबा नेमकं राज्य शासन म्हणून भूमिका काय आहे. नाराजी ते जरी व्यक्त करत असले तरी मग मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट समोर त्यांच्या हतबलता आहे असं म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट रेटण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाची राज्यातल्या महायुतीच्या सरकारमध्ये हतबलताही आता बजेटवरून डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या निर्णयातून वेगवेगळे निर्णय आज होताना आपण पाहतोय. आज अनेक मंत्री एकमेकाच्या विरुद्ध बोलताना आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळते. आणि या दोन्ही पक्षांना हे आता म्हणजे हतबलता ही दोन्ही पक्षाची वेगवेगळ्या माध्यमातून आता राज्यात दिसत आहे. आज या संदर्भात ऑनलाईन बैठक देखील होणार आहे शक्तीपीठच्या, तर काय नेमकं भूमिका असणार? 5 वाजता आम्ही 12 जिल्ह्यातल्या लोकांची ऑनलाईन बैठक या ठिकाणी घेतोय कारण की ताबडतोब सगळीकडे पोहोचणं शक्य नाही. काल आज राजू शेट्टी धाराशिवला त्या ठिकाणी, मी आज सोलापूरला एका कार्यक्रमानिमित्तानं जाणार आहे, तिथेही काही लोकांच्या माझ्या भेटीगाठी या ठिकाणी होतील. आणि पुढची रणनीती या संदर्भात ती या 12 जिल्ह्यातली काय असेल हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी ठरवू. महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या प्रश्नामध्ये पहिल्यापासून आम्ही पुढे देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहू. अधिवेशनामध्ये काय मुद्दा या संदर्भातला मांडणार? नाही, अधिवेशनात आम्ही मागच्या वेळी मुद्दा मांडलेलाच आहे. आता अधिवेशनात मंजूर किंवा हा नामंजूरचा विषय नाही. कॅबिनेटने याला मंजुरी दिलेली आहे. एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. आता परत हे हुडकोकडून कर्ज घेणार आहेत. 8.5% कर्ज या ठिकाणी 12,000 कोटी कर्ज आणि 7,500 कोटी व्याज या पद्धतीच्या 20,000 कोटीला मान्यता दिलेली आहे. आणि मला वाटते आता अर्थ डीपीडीसीला आता निधी किती आला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत. सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेला नाही. परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाची आहे.